साधारण 7:30-8 नंतर ती तक्रार नोंद करण्यात आली। मला आमचे काही हिंदू संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मला फोन केल्यानंतर मी सूर्यवंशी साहेबांशी जोरात बोलल्यानंतर मग पुढच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली, मग तक्रार झाली, मग मेडिकल झालं। खरं म्हणजे हे लगेच कार्य घडणं होतं। लोकांच्या जनतेमध्ये दोन गोष्टीची चीड आहे, एक तर झालेल्या जे काय चुकीची गोष्ट आहे त्या चुकीच्या गोष्टीबद्दल चीड आहे, आणि दुसरं जे रक्षक आहेत ते भक्षक झाले हे लोकांच्या मध्ये खरं म्हणजे चीड आहे। खरं म्हणजे सूर्यवंशी साहेबांनी लगेच त्यांनी तक्रार घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे होती, परंतु इथं जे झाल्यानंतर सुद्धा मी फोन केल्यानंतर सुद्धा संघटनेच्या लोकांनी, हिंदू समाजाच्या संघटने आले, त्यांना सुद्धा परत दाबलं की तुम्ही कुणा आमदारांना का फोन केला, कशासाठी फोन केला, कशासाठी तक्रार द्यायला लावला। परत त्या पद्धतीनं झालं। सकाळी शिवजी आणि त्यांचे सगळे संघटनेतले सगळे पदाधिकारी त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर, त्या पालकांच्या घरी गेल्यानंतर अरे देवानं त्या पोलीस प्रशासकांनी त्यांच्या बरोबर बोललं। अशा पद्धतीचं चित्र झालं की पोलीसच ह्याच्यामध्ये सामील आहेत, सूर्यवंशी सामील आहेत, अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि सूर्यवंशीचा हा प्रकार पहिला नाही आहे, पहिल्या दुसऱ्यांदा या ठिकाणी झालाय। आम्ही आता DYSP साहेबांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्या, कुठल्याही परिस्थितीत ह्याची जे आरोपी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु सूर्यवंशींची 2 दिवसात त्यांना वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी सस्पेन्शन झालं पाहिजे। नसेल तर परवा 2 दिवसात मी स्वतः या शहापूर पोलीस स्टेशन मधच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे जर सस्पेन्शन झालं नाही तर।